नमस्कार, मी इंदिरा न्यूज अनकटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, गणेशोत्सव, कोकण आणि चाकरमानी हे एक अतूट नातं आहे। गणेशोत्सव हा कोकणवासियांसाठी केवळ एक सण नसून तो त्यांच्या भावना आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे। या काळात कामाच्या निमित्ताने मुंबईसारख्या शहरांमध्ये गेलेला प्रत्येक कोकणवासीय, ज्याला चाकरमानी म्हणतात, तो आपल्या गावी आपल्या घराकडे जाण्यासाठी आसुसलेला असतो। हा प्रवास म्हणजे त्यांच्यासाठी केवळ भौगोलिक अंतर पार करणं नसतं, तर तो आपल्या मुळांशी जोडला जाण्याचा एक प्रयत्न असतो। गाडी क्रमांक 20201 मडगावला जाणारी कोकण कन्या एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरून सुटेल। गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आपल्या गावी कोकणात जाणाऱ्या सर्व प्रवाशांना सुखकर आणि मंगलमय प्रवासासाठी शुभेच्छा। या अनाउन्समेंटची तर मुंबईतील कोकणकर वर्षभर आतुरतेने वाट बघत असतात। पण एका बाजूला गावाकडे जाण्याची ओढ, कुटुंबासोबत एकत्र येण्याचा आनंद आणि उत्सवाचा उत्साह असतो, तर दुसरीकडे प्रवासातील अडचणी, तिकिटासाठीचा संघर्ष। कारण कोकण रेल्वे आणि विशेष गाड्यांचे तिकीट काही मिनिटातच बुक होते। अनेक चाकरमान्यांना तिकीट मिळत नाही, कधी-कधी वेटिंग लिस्टही उपलब्ध नसते आणि बसने जायचं म्हणाल तर महामार्गावरील त्रास असतो। तरीही हे सर्व कष्ट सोसून प्रत्येक कोकणवासीय आपल्या गणेशोत्सवासाठी गावी जातोच, कारण त्यांच्यासाठी हा फक्त एक सण नसून तो त्यांच्या अस्मितेचा, परंपरेचा आणि भावनिक नात्यांचा उत्सव आहे। पण यंदा मुंबईकरांचा त्रास वाचावा आणि त्यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा म्हणून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी मंत्री नितेश राणे यांनी 2 विशेष मोदी एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे। दरवर्षी मोदी एक्सप्रेस ही विशेष गाडी असतेच, पण यावर्षी 2 मोदी एक्सप्रेस सुटणार आहेत। आणि एवढंच नाही, तर या गाड्या पूर्णपणे मोफत असून प्रवाशांना मोफत जेवण आणि पाणी देखील दिलं जाणार आहे। या गाड्यांचं वेळापत्रक आणि इतर माहिती पुढील प्रमाणे। सेवा ही सलग 13व्या वर्षी सुरू असलेली सेवा आहे। गाड्यांची संख्या, यावर्षी 2 विशेष गाड्या चालवल्या जातील। प्रवासाची तारीख 23 आणि 24 ऑगस्ट 2025 रोजी या गाड्या धावणार आहेत। निर्गमनाचा पत्ता, दोन्ही गाड्या दादर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरून सकाळी 11 वाजता सुटतील। या गाड्या कुठे थांबणार आहेत पाहूयात। 23 ऑगस्टची गाडी रत्नागिरी आणि कुडाळ येथे थांबेल, तर अंतिम थांबा सावंतवाडी असेल। 24 ऑगस्टची गाडी वैभववाडी आणि कणकवली येथे थांबेल, तर अंतिम थांबा सावंतवाडी असेल। तिकीट वाटप, तिकिटांचे वाटप सोमवार 18 ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल। तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांनी आपल्या संबंधित मंडळ अध्यक्षांकडे नावनोंदणी करावी लागेल। प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर तिकीट दिलं जाईल। या विशेष ट्रेन कोकणवासियांना त्यांच्या गावी जाऊन गणेशोत्सव साजरा करण्याची संधी देतील।